लोकसभेच्या वेळेला सुद्धा माझा विजनमध्ये आपण आला होतात आणि परत एकदा अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या ह्या निवडणुका. कालच उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. कशी सुरू आहे तयारी? हाऊज द जोश? जोश इज हाय. आपल्याला आठवत असेल त्यावेळी देखील लोकसभेच्या वेळी सांगितलं होतं मी की 400 पार होत नाहीत, 300 पार होत नाहीत आणि बहुमताचं सरकार केंद्रात बनणार नाही. आज आपण पाहतोय की उमेदवार आम्ही सगळे आता काल जे काही रिंगणात उतरलेलो आहोत, नामांकनाचे दिवस झालेले आहेत, आज स्क्रुटिनी झाली आणि आता निवडणूक मला वाटतं एक 10-15 दिवसात आपल्याला सगळीकडे वारे तर दिसतातच आहेत, पण ही एका वेगळ्या पीकला पोहोचेल. महत्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्राने तर ठरवलेलंच आहे की महाविकास आघाडीचंच सरकार आणायचं आणि ते आपल्याला दिसणार. आदित्यजी, खरं तर ह्या खेपेला महाराष्ट्राची निवडणूक आपण जे काही घडलं गेल्या 5 वर्षात त्यानंतर पहिल्यांदा लढत आहात आणि आत्ता आपल्याकडे पक्ष नाही आहे, आपल्याकडे चिन्ह नाही आहे आणि त्याचबरोबर जी अनेक दिग्गज नेते मंडळी, जी अनेक आमदार, इतकी दशकं आपल्याबरोबर होती ती सुद्धा आपल्याबरोबर नाही आहे. खरं तर काल जनता आमच्या सोबत आहे आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आपण पाहताय जिथे जिथे गेले 2-2.5 वर्षात मी गेलेलो आहे, मग ते निष्ठा यात्रेत असेल, महाराष्ट्र स्वाभिमान यात्रेत असेल, प्रचारात असेल, आता ह्या 2-3 दिवसातच पाचोरा झालं, महाड झालं, काल परभणी झालं, मुंबईत फिरतोय, सगळीकडे एकच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आता परत या, महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. आदित्यजी, हेच आपण लोकसभेमध्ये सुद्धा म्हणत होतात. मात्र जर आपण बघितलं तर लोकसभेचा जर स्ट्राईक रेट बघितला, म्हणजे स्ट्राईक रेटवर तर मी येते, पण लोकसभेत आपल्याला एक निकाल अपेक्षित होता. महाराष्ट्राला अपेक्षित हे होतं की शिवसेना कोणाची ह्याचं एक क्लिअर उत्तर मिळेल आणि दुसरी गोष्ट ही होती की शेवटी लोक कोणाबरोबर आहे, स्ट्राईक रेट काय, हे महत्वाचं होतं. तर याचं उत्तरच मुळात मिळालं नाही. आणि त्याचबरोबर ही जबाबदारी खरं निवडणूक आयोगाची होती की आमचं चिन्ह आणि आमचं नाव कोणाला देऊ शकत नाहीत. तो अयोग्य निर्णय निघाला, त्याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात आहोत. कोर्टात आता ते चालू आहे. तर 2 वर्ष निघून गेली. बोलतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आणि ते वाटायला लागले आम्हाला. पण शिवसेना कोणाची हा प्रश्नच होऊ शकत नाही, कारण मुळात शिवसेना नाव कोणीतरी चोरलं, चिन्ह चोरलं, चोरांनी काहीतरी घेऊन गेलं म्हणून चोर कधी मालिक होऊ शकत नाही. नेहमी पक्ष हा पक्षासोबतच असतो. आपण आज देखील पाहाल, जे प्रेम आहे, जी निष्ठा आहे, जे एक कुटुंबाचं पूर्ण फिलिंग आहे, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे याच व्यक्तीबरोबर आहे. काल पण आपण पाहिलं असेल श्रीनिवास वनगा, ज्यांना उद्धव साहेबांनी लोकसभेचा शब्द दिला होता, ते पडले लोकसभेत. मग पुढच्या येणाऱ्या लोकसभेत आम्ही तिकीट देऊ न शकलो, शब्द दिला होता आणि मग त्यांना विधानसभेत आम्ही ऍडजस्ट केलं, जिंकून आणलं. आता तिकीट कोणी कापलं? ते एकनाथ शिंदेनी कापलं. विश्वासघाताची परंपरा ही कधी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त नसू शकतं आणि कधी ही परंपरा कधी त्यांची नव्हती. विश्वास आणि कुटुंब हे फक्त आणि फक्त मातोश्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथेच मिळतं. असं जरी असलं, असं आपण म्हणत जरी असलात तरी शेवटी लोकसभेमध्ये आपल्याला फक्त 43% स्ट्राईक रेट आला आणि शिंदेचा सुद्धा खूप जास्त आला असं नाही, त्यांचाही 50% आला. त्यामुळे लोकांनी हा निर्णय दिला नाही की शिवसेना कोणाची. अनेक लोकांची गडबड झाली चिन्हांमध्ये. मला अजूनही काही लोक सांगतात की आम्ही उद्धवजींसाठी मतदान केलं पण चुकून धनुष्यबाणावर केलं, जे मशालीवर व्हायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, एक सीट आमची सरळ सरळ चोरली त्यांनी, म्हणजे जी उत्तर पश्चिमची सीट होती तिथे पण आम्ही कोर्टात आहोतच, कारण मुंबईत नंतर 5-1 हा सरळ निकाल असता. तिसरी गोष्ट म्हणजे मी परत हेच सांगेन, आपण पहा बीजेपी, ईडी, IT, CBI सगळी यंत्रणा हातात ठेवून, बहुमताचं सरकार त्यावेळी होतं, निवडणूक आयोग वगैरे हातात ठेवून, ते पण महाराष्ट्रामध्ये 9 वर आहेत आणि आम्ही आमचे 40 आमदार जाऊन, 12 खासदार जाऊन, अनेक स्थानीय नेते जाऊन, म्हणजे तन मन धन बोलतो, तन आणि मन आमच्याबरोबर, धन त्यांच्याकडे असूनही आम्ही 9 वर आहोत. अनेक ठिकाणी असं झालं, जसं कल्याणमध्ये असेल, आपण पाहिलं असेल, दरेकर ताईंना 4.5 लाख मतं मिळालीत. आता हे जे चित्र आहे ना, हे नक्की आहे, ते थोडं निशाणीचं चित्र होतं, ते स्पष्ट व्हायला आता होईल निवडणुकीत. म्हणजे आता जो विश्वास आहे ती मशाल पोहोचली आहे लोकांपर्यंत. मशाल ही घरोघरी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे ह्या खेपेला असा कुठलाच फटका बसणार नाही. बिलकुल नाही. खरं तर मी प्रश्न आपल्याला वेगळा विचारत होती. आपण काल परवाच देवेंद्र फडणवीसांची एक रील पाहिली असेल, त्यात त्यांना अभिमन्यू म्हटलंय आणि ते चक्रव्यूहात आहे आपल्या सगळ्यांच्या, अशा पद्धतीची ती रील आहे. पण माझा प्रश्न आपल्याला असा होता की पक्ष नाही, चिन्ह नाही, इतक्या वर्षांचे आमदार नाही, जे आज मित्र आहेत ते एकमेकांचे तर अलाईज राहिलेले आहे अनेक वर्षांचे, पण तुमच्यासाठी ते विरोधक होते आणि त्यांच्याशी सतत चर्चा करायची. तर
आणि दुसऱ्या बाजूला फक्त आपण आणि आपले वडील असे आहात. तर कुठेतरी आपल्याला अभिमन्यू झालात आणि चक्रव्यूहात फसलात असं वाटतं का? नाही, मी देवेंद्रजींच्या 2च रील बघितल्यात. एक म्हणजे मला वाटतं कट्ट्यावर चालले ते, आणि तेव्हा सांगितलं नाही 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 असं काहीतरी सांगितलेलं की आम्ही ह्यांच्यावर जाणार नाही, हा धर्म नाही, तो धर्म नाही. ती रील एक पाहिली होती. आणि नंतर बरोबर त्यांच्याच सोबत त्यांनी सकाळी 5:30 वाजताचं सरकार बनवलं होतं, ती एक रील पाहिली होती. आणि दुसरी रील मी काल पाहिली देवेंद्रजींची, कारण सहसा माझ्या अल्गोरिथमवर येत नाहीत ते. दुसरी रील ही पाहिली ते, कारण त्यांनी सांगितलं होतं की जर ह्या सरकारनी नवाब मलिकजींना सरकारमधून बाहेर काढलं नाही तर आम्ही हे समजू की हे सरकार दाऊद इब्राहिमचं सरकार आहे. तर आता मग काय समजायचं आम्ही, भाजप काय दाऊद इब्राहिमचा पक्ष आहे? ह्या 2च रील पाहिल्यात मी. बाकी मला असं काही वाटत नाही अभिमन्यू वगैरे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून लढत आहे निवडणूक. मी प्रामाणिकपणे माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहे आणि सोबत लोकांना घेऊन चाललोय पुढे. लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये जे तिन्ही पक्ष होते त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं आणि ते हे होतं की भाजपाला हरवायचं कसंही करून. त्यामुळे तो जो कॉमन अजेंडा होता त्यामुळे समन्वय कुठंतरी सोपा होता असं वाटतं. मात्र ह्या खेपेला जे काही यश आपल्या लोकांना मिळालं त्यानंतर प्रत्येकाची महत्वाकांक्षा वाढली आहे, प्रत्येकाची आशाही वाढली आहे आणि आता तो समन्वय जास्त कठीण झाला का? त्या जागाही जास्त आहेत आणि त्याचबरोबर नेहमी अशा का बातम्या बाहेर येतात की ताणून फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच नाही, मला वाटतं बातमी देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, ते सोर्सेस चुकीचे आहेत. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, लोकसभेसाठी पण आणि आत्ता पण हा हेतू नाही की फक्त भाजपला हरवायचं आहे. हेतू आमचा स्पष्ट आहे की भाजपाने जी सुरतच्या लुटीची बदला आमच्यासोबत घेत आहेत. आज आपण पहा, महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची अक्षरशः लूट चालू आहे, कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे आणि कुठेही राज्य वाटत नाही, अनार्की वाटते. हा जो एक प्रश्न आहे ना तो आम्हाला सोडवायचा आहे. आज महाराष्ट्रात बेरोजगारी आहे, महागाई आहे, कायदा सुव्यवस्था आपण पाहतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, एक सुद्धा उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छित नाहीये, राजकीय अस्थिरता आहे. एकंदरच राजकीय जी पातळी होती ती खालवली जात आहे. ते आम्हाला बदलायचं, ते आमचं आव्हान आहे. लोकशाही वाचवणं असेल, संविधानाचं रक्षण करणं असेल, ते अजूनही आहे. कारण संविधानाला जो धोका होता तो महाराष्ट्रातूनच सुरुवात केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांनी लवाद म्हणून जे काही लबाड नाही, मी तर त्यांना वाटेल लबाड बोललो, लवाद म्हणून ज्यांनी काय तो निर्णय दिला तो चुकीचाच होता, अमान्यच आहे. पण तुम्ही एक पहा, महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षामध्ये जी स्थिती झालेली आहे, आपण तरी एकदा तरी ह्या ज्या बातम्या येतात किंवा पेपरमध्ये पाहिलंय का की मोठा उद्योग राज्यात आला किंवा चांगलं काहीतरी घडलंय? एक सुद्धा नाहीये. आणि राजकारण एका मिनिटाला बाजूला ठेवा, कोण कोणाच्या विरोधात आहे बाजूला ठेवा, पण तुमचं सरकार बसवल्यानंतर वरती पण तुम्हीच, खालती पण तुम्हीच, एक तरी उद्योग मोठा महाराष्ट्रात आणला असता तर इतरांचं काही वाईट झालं असतं का? गुजरातची पब्लिसिटी आपणच जास्त करता असं देवेंद्र फडणवीस यांनी आजच इथं याच मंचावर सांगितलं. करायलाच लागते, कारण सगळंच त्यांनी गुजरातला पाठवलं.